म्हणजे आज आपण बघतोय संपूर्ण भारतभर लोकसभेच्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत व हे सर्व निवडणुकीचे वारे वाहत असताना अनेक ज्योतिषाचार्य असतील, अनेक संत असतील, आपल्या आपल्या वतीनं अनेक भाकितं करत असतात की या निवडणुकींमध्ये कोणाचं सरकार येणार, कोणाचं सरकार पडणार व कोण विजयी होणार आणि कोण पराजित होणार, असे अनेक प्रश्नांचे भाकितं अनेक ज्योतिषाचार्य असतील, अनेक भविष्यकार असतील, त्यांच्या माध्यमातून ते करत असतात. तर आपल्या रावेर शहरामध्ये हे नावाजलेलं व्यक्तिमत्व म्हणजे विश्व ज्योतिषाचार्य श्री सुरेश बोरकर गुरुजी यांच्याकडे आपण आलेलो आहोत याविषयी चर्चा करण्यासाठी. गुरुजी नमस्कार. मी महाराष्ट्र सत्यशोधक न्यूजमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो. तर आज आपण बघतोय संपूर्ण भारताला वेध लागलेले ते म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीचे. तर जर बघितलं आपण तर 2014 पासून या भारतामध्ये भारतीय जनता पार्टीचं म्हणजे नरेंद्र मोदीजींचं सरकार आहे. तर आपण अनेक या राजकीय विषयांवर सुद्धा भाकितं केलेली आहेत या आधी सुद्धा, आणि ते भाकितं सुद्धा आपले खरे ठरलेले आहेत. अनेक राजकीय जे असतील व्यक्ती तुमच्यापर्यंत भविष्य घेण्यासाठी येतात, प्रश्न त्यांचे घेऊन येतात. तर मागच्या वेळचा अनुभव आहे, बरेचसे उत्तम पत्रामार्फत पण आम्हाला वाचायला मिळालेलं आहे. तुमचं जे भाकीत तुम्ही या मतदारसंघात रावेर लोकसभा मतदारसंघाच्या माध्यमातून आपण केलेलं होतं ते म्हणजे आज विद्यमान खासदार जे आहेत म्हणजे ते श्रीमती रक्षाताई खडसे आहेत आणि पुनश्च भाजपाने त्यांना लोकसभेचे उमेदवार म्हणून आपल्या रावेर मतदारसंघात घोषित करण्यात आलेलं आहे. आणि जर आपण बघितलं तर विरोधी पक्षाच्या वतीनं म्हणजे त्यांच्या भाजपच्या विरोधातले जे विरोधी पक्ष आहे त्यांचा उमेदवार अजूनही घोषित झालेला नाही. मात्र भाजपच्या वतीनं रक्षा खडसेंना पुनश्च ज्या मतदारसंघात संधी दिलेली आहे, तुम्ही मागच्या निवडणुकीमध्ये मागच्या पंचवार्षिकला तुमच्या भाकीत केलं होतं की रक्षा खडसे हे खूप चांगल्या मतांनी निवडून येणार आणि 100% त्यांचा विजय होणार. त्यांच्या विरोधात जर बघितलं तर मातब्बर असे उमेदवार होते, तरी सुद्धा अनेकांना शंका होती. पण आपलं भाकीत हे खरं ठरलं होतं की रक्षा खडसे पुनश्च विजय होणार म्हणजे होणार. तर आज जर आपण बघितलं संपूर्ण भारतामध्ये लोकसभेचे वारे वाहत आहेत. अनेक राजकीय पक्ष आपलं भविष्य, आपलं सगळ्यांचं भविष्य आपलं आजमावत आहेत, बरोबर. एकीकडे बघितलं इंडिया आघाडी आहे, नंतर भारतीय जनता पार्टी हा मोठा पक्ष आपल्या भारत देशामध्ये आहे आणि भाजपाने तर नाराज दिलेला आहे की अभी 400 के पार, बरोबर. तर याविषयी आपण राजकीय चर्चा थोडक्यात करणार आहोत. तर आपल्या संपूर्ण भारताचं एकंदरीत या लोकसभेचं चित्र कसं असणार, पुनश्च भाजपाचे सरकार येणार का व नरेंद्र मोदी हे पंतप्रधान बनणार का, व आपण येऊया खास म्हणजे आपल्या रावेर तालुका हा जो आपला लोकसभा मतदारसंघ आहे रावेर, या लोकसभा मतदारसंघामध्ये रक्षा खडसेंना पुण्याचे तिकीट मिळालेलं आहे. आपण मागच्या वेळेस भाकीत केलंच होतं त्यांच्या विजयाचं. तर याविषयी आपण जाणून घेणार आहोत आपल्या संपूर्ण भारताचं एक लोकसभेचं चित्र कसं असणार आणि आपल्या रावेर लोकसभेचं चित्र कसं असणार. नमस्कार. पहिले आपण बघितलं तर रक्षा खडसे यांना तिकीटच मिळणार नाही असं बहुतेकांची समज होती आणि त्यांनी सांगितलंही होतं की रक्षा खडसेंना तिकीट मिळणार नाही, अमोल जावळेंना तिकीट मिळेल असं बहुतांश लोकांचंही म्हणणं होतं, राजकीय लोकांचंही म्हणणं होतं. पण तुम्ही त्यावेळेलाही वर्तवलं होतं की रक्षा खडसेच उमेदवार राहतील भारतीय जनता पक्षाचे. याविषयी वाद नाही. माझं हे भाकीत आहे, रक्षा खडसेंनाच तिकीट मिळेल आणि रक्षा तिकीट मिळाल्यावर मात्र एकनाथ खडसे सुद्धा तिकडेच वळतील. आज ते शरद पवारकडे गेले असले तरी हे थोड्या काळापुरतं आहे, हे नुसतं एका स्टेशनापुरतं आहे. मात्र यांची गाडी जी जाणार आहे ती भाजपकडे जाणार आहे, कारण त्याप्रमाणे त्यांचे ग्रहयोग पण होते. आता एकनाथ खडसेंचे आपण जर बघितलं गेलं तर एकनाथ खडसे आपण बघितलं जात असताना त्यांची प्रवृत्ती आपण बाजूला करूया, पण आपण ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं गेलं तर त्यांचा प्रवास जो पाहिला तर गुरु त्यांचा आहे. तर गुरु हा कुंडलीमध्ये हा सात्विक धार्मिक विचाराचा पक्ष जर म्हटला तर आपल्याला शिवसेना आहे आणि भाजप आहे. हे दोन पक्ष धार्मिक वादाचे आहे. बाकीचे पक्ष काही आपल्याला धार्मिक वादाकडे विषयाकडे वळणार नाही, तर हे धार्मिक वादाकडे वळतील आणि प्रामुख्याने रक्षा खडसेंना तिकीट जर मिळालं तर हे भाजपमध्येच जातील. हे पवारांची साथ सोडणार, नक्कीच सोडणार आणि त्याचप्रमाणे ते झालं. आता निश्चितच मोदी सरकार येणार याबद्दल वाद नाही, पण मोदी सरकार येत असताना स्वतः मोदींना 26, 27, 28 हे 3 वर्ष मात्र जिकरीचं जाणार आहे. त्यावेळेला त्यांनी आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही त्यांनी लक्ष द्यायला हवं, कारण आरोग्याचा प्रश्न हा जटिल होणार आहे असं ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून आम्हाला वाटते. ज्योतिष ग्रहयोग तसे संकेत देत आहे, एवढं मात्र नक्की. गुरुजी तुम्ही एकंदरीत आपल्या या लोकसभेचा सांगितलं, रक्षाताई खडसेंचं एक भाकीत आता तुम्ही केलेलं आहे,
पण एकंदरीत चित्र आपल्या संपूर्ण भारतात या लोकसभेच्या निमित्त निवडणुकांमध्ये कसं असणार, नेमकं कल कोणाकडे असणार आहे लोकांचा, जर आपण बघितलं तर 2014 पासून आणि 15 वर्ष याच्या आधीचं 2014च्या आधीचं एकंदरीत 15 वर्ष मनमोहन सिंग आपल्या देशाचे पंतप्रधान राहिलेले होते. म्हणजे एकूणच 15 वर्ष राहिलेले पंतप्रधानामध्ये त्यांचं नाव आहे. तर तसं नरेंद्र मोदींचा योग अजून आहे का पंतप्रधान पदाचा, आणि तो योग कसा असणार, भाजपाचा जो नारा आहे 400चा पार, तर तो खरं ठरणार का, आपल्याला याबद्दल काय सांगायचं आहे आमच्या प्रेक्षकांना? 400 का पार तर हा तर काही अशक्य गोष्ट आहे. त्याची काही होण्याची शक्यता याबाबत अधिक मुळीच नाही असं म्हटलं तरी चालेल. कारण शेवटी प्रचार आहे. 400 का पार 450 असं म्हणणं त्यांचं काम आहे. हा निव्वळ प्रचाराचा थाट आहे. एवढं काही होणार नाही. आणि ह्या पाळीला जे आहे राजकारणात सुंदोपसुंदोबी जास्त होईल. यावेळेला मारामाऱ्या ठोकाठोक्या खून खराबा झाला तरीच मला आश्चर्य वाटणार नाही. कारण नवीन संवत्सर वर्षाचं आपण जर बघितलं तर नवीन संवत्सर वर्षामध्ये जर मंगळ हा राजा आहे, मंगळ हा राजा तुम्हाला बघितला गेला तर खून खराबा असा देतो. आणि त्याच्यासोबत शनी राजा आहे. शनी हा मंत्री झालेला आहे. मंगळ राजा आणि शनी मंगळ आहे. ज्यावेळेला शनी मंगळ येतात कुंडलीमध्ये तुम्ही पंचांग न पाहता उघडता सांगू शकता की सुनामी येणार आहे, वावटळ येणार आहे, अपघात होणार आहे, असे प्रकार ह्या निवडणुकीच्या याच्यात होईल. आणि पळवापळवी पैशाचं राजकारण यावेळेला होईल. लोकशाही मात्र नाम मात्र राहील, पैशाची शाही ही होईल असं एकंदरीत चित्र दिसते मला तरी. म्हणजे एकंदरीत गुरुजींनी सांगितलं की जसं आज राजकारणाची परिस्थिती आपण बघतोय महाराष्ट्रामध्येच, आपण बघा वेगवेगळे आपल्या स्वस्वार्थासाठी वेगवेगळे राजकीय जे नेते असतील ते आज कुठल्या पक्षात आहे, उद्या कुठल्या पक्षात, असं एकंदरीत राजकीय परिस्थिती एकदम गढूळ अशी निर्माण झालेली आहे. संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात सुद्धा हे सुरू आहे. तर गुरुजींनी सांगितलं की हा मंगळ काळ आहे. त्या काळामध्ये ह्या सगळ्या घटना घडणारच आहे. म्हणजे त्यांनी एक प्रकारे भाकीतच केलेलं आहे की येणारा काळ हा राजकीय दृष्टीकोनातून कसा असणार आहे. तर गुरुजींकडनं आपण या राजकीय विश्लेषणावर थोडक्यात जाणून घेतलं. मी महाराष्ट्र सत्यशोधक न्यूजच्या माध्यमातून गुरुजींचं या ठिकाणी खूप खूप आभार मानतो की त्यांनी आम्हाला या विषयांवर एक चर्चा सांगितली आणि लोकांपर्यंत हा विषय पोहोचला. आणि जो बाकीत आहे गुरुजींचा दिलेला आहे आपल्याला, तर येणारा काळच आपल्याला सांगेल की गुरुजींचं बाकीत किती 100% खरं ठरणार. आपला महाराष्ट्र सत्यशोधच्या न्यूजच्या माध्यमातून आम्ही पुढच्या काळात आपल्यासमोर हा विषय घेऊन येणारच आहोत. धन्यवाद.